चला इकडे लक्ष द्या. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 2024ला पडलेला एक टॉपिक आहे. तो टॉपिकचं नाव आहे विविध परिमाणे. आता हे विविध परिमाणे या प्रकरणात तुम्हाला सांगतो, हे लक्ष द्या, खूप महत्त्वाचा घटक आहे हा विविध परिमाणे. आता मुलांनो, विविध परिमाणे या प्रकरणात काय सांगतो. एक सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काय प्रश्न आलाय तर तुम्हाला प्रश्न काय येतो की किलो, हेक्टो, डेका, मग ही परिमाण काय आहेत ह्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न आलाय. सर्वात महत्त्वाचा काय प्रश्न आहे तर 1 किलो मीटर बरोबर किती सेंटीमीटर. आता मुलांना इकडे लक्ष द्या, किती सेंटीमीटर हा एक तुमचा प्रश्न आहे. 2024 सांगतोय बरं का, 2024 खूप सोपं आहे. पोलीस भरतीचा अभ्यास करताना अभ्यास खूप सोपा आहे. मग तुम्ही काय फक्त हा प्रश्न सोडवताना फक्त हे पाठ करत बसणार का? नाही ना. मग आता तुम्हाला पाठ काय करायचं सांगतो. एक पाठ करताना काय करावं लागेल पहिल्यांदा सांगतो. एक काय आहे बघा, हा घटक आहे किलो. आता किलोच्या नंतर बघा हे किलो आहे, मग ह्या किलोचा एक मुलगा असतो, म्हणजे वंशावळ लक्षात ठेवायची आहे. किलोचा मुलगा कोण? हेक्टा. कोण आहे किलोचा मुलगा? हेक्टा. ह्या हेक्टाचा मुलगा कोण आहे? डेका. हेक्टाचा मुलगा कोण? डेका. आता बघा सर्वात मोठा कोण आहे आपला? किलो. कोण आहे? किलो. किलोचा मुलगा कोण? हेक्टा. आणि हेक्टाचा मुलगा कोण? डेका. आता ह्या डेकाला 3 मुली येत्या आणि त्या संगत जन्मल्या त्या बरं का. हेक्टाला मुली किती? 3. मुली किती येत्या? 3. पण त्या कशा जन्मल्या? त्या संगच एकाच वेळी जन्मल्यात, त्यांची वय एकाच. ते 3 जुळे आहेत. म्हणजे कोण कोण आहेत? ह्या डेकाच्या 3 मुली सांगतो. पहिली आहे ग्रॅम बघा, दुसरी आहे मीटर बघा, तिसरी आहे लिटर. म्हणजे लक्षात ठेवा बघा, पहिल्यापासून नीट लक्षात ठेवा. पहिली कोण? पहिला कोण? सगळ्यात मोठा कोण? किलो. किलो नंतर कोण? हेक्टा. म्हणजे किलोचा मुलगा कोण? हेक्टा. हेक्टाचा मुलगा कोण? डेका. डेकाला किती मुली झाल्या? 3. कोण कोण झाल्या बघा? एक झाली ग्रॅम, दुसरी कोण झाली? मीटर, आणि तिसरी कोण? लिटर. ह्या 3 संघच्याच आहेत बरं का. एकाच वेळी जन्मल्या, त्यांची वय एकच, आणि ह्या 3 जुळे आहेत. ह्या 3 कोण आहेत? जुळे आहेत. आता बघा ऐका, ह्या तिघींना प्रत्येकी एक मुलगी झाली. आता हिथं बघा हे सगळं मुलं आहेत, आणि इकडे सगळे होणारे कोण आहेत? मुली आहेत. त्या मुली बघा. आता ऐका, हिथं काय येणार? ह्या ग्रॅमला एक मुलगी झाली, तिचं नाव आहे डेसिग्रॅम. कोण आहे? डेसिग्रॅम. आपण हिथं असं म्हणू शकतो. मीटरला एक मुलगी झाली, तिला म्हणू डेसिमीटर. लिटरला एक मुलगी झाली, तिला आपण डेसिमीटर म्हणू. काय म्हणू? डेसिमीटर. पुन्हा या डेसीला एक मुलगी झाली, तिचं नाव आहे मुलांनो सेंटी. आणि या सेंटीला एक मुलगी, तिचं नाव आहे मिली. म्हणजे काय सांगतो इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचा घटक आहे. नीट आहे का? ज्याला ही वंशावळ कळली त्याला हे प्रकरण कळलं. खूप महत्वाचा घटक आहे. मग बघा आता आहे का, हे लक्ष द्या. किलो पहिला सर्वात मोठं परिमाण काय? किलो. किलोचा मुलगा कोण? हेक्टा. हेक्टाचा कोण? डेका. डेकाला किती मुली? 3. ग्रॅम, मीटर, लिटर. आणि त्या गांना ह्या तिघींना प्रत्येकी एक मुलगी झाली. काय म्हणायचं? डेसिग्रॅम, डेसिमीटर, डेसिलिटर. डेसीला कोण? सेंटी, आणि सेंटीला कोण? मिली. मग तुम्ही म्हणाल सर हे माहीत झालं आम्हाला वंशावळ, मग ह्याच्यावर आम्हाला प्रश्न काय येतो? आता बघा 2024ला प्रश्न काय आला. त्यांनी प्रश्न असा विचारलाय बघा, 1 हेक्टा म्हणजे किती सेंटी. आता प्रश्न बघा, 1 हेक्टा म्हणजे किती सेंटी. आता मुलांना साधा प्रश्न आहे, साधं नुसतं घर मोजा. आता बघा घर मोजा, इथं 1 आहे, 1 आहे, ह्याच्या पुढे घर मोजा. कोण आहे इथं? 1. डेका. 2 ही संगचिता, म्हणून इथं एकच घर धरायचं. पहिलं 1, हिथं 2, हिथं 3, आणि हिथं कोणतं घर? 4. किती घर येणार? 4. मग लक्षात ठेवा, ह्या 1 वर फक्त घर मोजायचे आणि तेवढे शून्य द्यायचे. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. ही 4 घरं दिली. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आलाय, 1 हेक्टा म्हणजे किती सेंटी? 1000. किती सेंटी येणार? 1000. पुन्हा इथं प्रश्न काय आलाय बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता किलो कुठे मुलांना बघा, हिथं घर मोजा.
1 2 3 4 आणि 5. मग हे त्याला यायचं 0 1 2 3 4 आणि 5. किती झालं मुलांनो? 1,00,000. म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेंटीमीटर. काय सांगतोय लक्ष द्या, हे तुम्हाला प्रश्न आलेले घेतलंय 2024 ला. जो प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलाय तो प्रश्न ह्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि हे प्रकरण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे. सर्वात महत्वाचा, एवढा इम्पॉर्टंट आहे. आपण हे आपल्या प्ले स्टोअरला, आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ॲपला अशा पद्धतीचे वेगवेगळे लेक्चर आपण काय करतोय, डाउनलोड करतोय. आपलं आता संख्या प्रकरण चाललंय. संख्या प्रकरणाचा आपला सोमवार तर पेपर होणारच आहे. सोमवारी आपला ह्याच्यावर 100 मार्काचा PYQचा आणि त्यातली त्यात आपण सगळ्याच टीमनं काढलेले वेगवेगळे प्रश्नांचे पेपर होणार आहे, जे संभाव्य PYQ असतील. म्हणून तुम्ही काय करा, हे लक्ष द्या, असे वेगवेगळे लेक्चर बघण्यासाठी आपलं सह्याद्री करिअर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करा. आणि त्या ॲपमध्ये आपण अशा पद्धतीची वेगवेगळे लेक्चर आपण काय केले त्याच्यामध्ये टाकत आहोत. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स मिळणार. सर्वात महत्त्वाचं काय, तुम्हाला बेसिक संकल्पना कंप्लीट करूनच विद्यार्थी मित्रांनो आपण जाणार आहे. आणि जे तुम्हाला बघा एक लक्ष द्या का, या बेसिक संकल्पनेमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो तुमची परिपूर्ण तयारी. इथं आपण एका जरी विद्यार्थ्याला नाही समजलं, प्रत्येक शिक्षक एका जरी विद्यार्थ्याला नाही समजलं तरी आपण काय करतोय, त्या विद्यार्थ्याला पूर्णतः समजून सांगून मग पुढे जातोय. आपण कधीही लेक्चरला घाई करत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही काय करा, एक लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचा घटक काय करा, ही प्रकरणं हा अभ्यास करण्यासाठी आपल्या सह्याद्रीच्या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करून, एक लक्षात ठेवा, ॲप डाउनलोड करून तुम्ही काय करा, ही प्ले स्टोअरवरनं आपली अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो ऐका, 97 67 100 973 या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती काय करू शकता, मिळवू शकता. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? तर तुम्ही हे प्रकरण ह्या पद्धतीने शिकू. आपण पुन्हा ह्याच्या पुढचे अनेक रोज वेगवेगळे तुम्हाला रोज वेगवेगळ्या कन्सेप्टवर 2024 ला पडलेले सगळे क्वेश्चन आपण काय करणार आहे, एक दिवस लाईव्ह येणार आहे मी 2-3 तास. आणि 2024चे सर्व पडलेले क्वेश्चन टॉपिक वाईज एक लक्षात यूट्यूबला आपण फ्री देणार आहे. लक्षात आलं? धन्यवाद. थांबा आपण इथं.